बाप कसा असावा? ज्ञानेश्वर माऊली सारखा बाप असावा. बाप कसा असावा माय बापांनो? तर भगतसिंगासारखा, राजगुरू सारखा बाप असावा घरामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा बाप असावा घरामध्ये, का ज्याला भूत भविष्य वर्तमान काळ ज्ञान विज्ञान प्रज्ञान फिलॉसॉफी तत्वज्ञानाची जाण असावी बापाला. काही जण म्हणते बाप डेअरिंग करणारा असावा. जरा लक्षपूर्वक ऐका तरुण मित्रांनो, बापाकडे दूरदृष्टिकोन असावा. बापाकडे आहाराचे नियम असावेत, बापाची संगत स्टँडर्ड असावी, आणि बापाचं बोलणं, बापाचं चालणं, बापाचं आचरण शुद्ध असावं. तुमच्याकडे वयात आल्यावर लग्न करतात पोरांचे, का विचारात आल्यावर लग्न करतात? बोला की. लग्नाच्या वयात असावं पोरग, का विचारात असावं? तुमच्या घरामध्ये बाळ जन्माला आलं, त्याला मोठं करत असताना त्याच्या दंडातली ताकद वाढायची का डोक्यातली ताकद वाढायची? त्याचं मन आणि बुद्धी जर स्टँडर्ड केली तुम्ही, तर तुमच्या घरामध्ये बाप आणि आई कसे असावेत हे कळलं बराच. ज्या घरामध्ये पोराचं मन आणि बुद्धी जर तुम्ही प्रफुल्लित करत असाल, एखादा विझून गेलेला निखारा आहे आणि त्याच्यावरती जर एखाद्या विचारवंताने फूक मारली ना अशी, तसं बाप बुद्धीला फुंकर घालणारा असावा. बाप बुद्धीला फुंकल घालणारा असावा. बापाकडे किती प्रॉपर्टी आहे? गुंठा मंत्री, एक पंप, एक जेसीबी, हे नको सांगू तू. तुझ्या बापाकडे किती स्टँडर्ड विचार आहे, आणि ज्या घरामध्ये विचार प्रणाली स्टँडर्ड आहे त्या घरातलं पोरग बापाचं नाव बुडवतं. म्हणजे बापाचं तालुक्यात असेल तर पोरग जिल्ह्यात नाव करतं. एक लक्षात ठेवा. आणि म्हणून घरामध्ये परमार्थ कळावा, ज्ञानोबा कळावे, तुकोबा कळावे, भगवान प्रभू रामचंद्रजी कळावे, भगवान शिवजी कळावे, माता पार्वती कळावे. मायबापांनो, ज्ञानोबाचे आई वडील ज्या घरामध्ये कळालेत, ज्या घरामध्ये हनुमानजीची आई अंजनी माता वडील केशरी कळाले, नाही तर मा सार रामायण पाठे. कायला पाठे? कशाला पाठे? किती उतरलंय, किती भिनलंय, किती कळालंय, किती समजलं मायबापांनो. आणि ज्या घराला परमार्थ कळाला, नुसता कळून जमणार नाही, तो रुचला, पचला, समजला. ज्या घरातल्या बागतदाराला शेती कसता आली, त्याच्यातून त्याला ॲव्हरेज काढता आलं. 496 गहू किंवा सरबती गहू पेरला. मुरमाटाची जमीन आहे, चांगल्या प्रकारची जमीन आहे, मध्यम स्वरूपाची आणि चांगल्या पोयट्याची आहे. पोयट्याच्या जमिनीमध्ये ॲव्हरेज किमान कमीत कमी 22 ते 24 पोते, बरोबर आहे. मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये ॲव्हरेज कमीत कमी 16 ते 15 पोते, आणि फार कशी तरी जमीन आहे 8 ते 9 पोते ॲव्हरेज आहे. बी एकच आहे, ॲव्हरेज कमी आहे. कारण काय त्याला? कारण काय? काय पॉवरफुल नाही? जमीन पॉवरफुल नाही आहे. आणि मग आपल्या घरामध्ये पीक स्टँडर्ड यावं, पीक. याच्याकरता घरातली जमीन कशी असते? जमीन कळली का? निस्तीच दिसती छान, रूपाचं बाण, तिरका मान, मारी ती चक्रा. आपल्या धर्मातल्या स्त्रिया मांग, महार, संभार, कुंभार, तेली, धनगर, वांजरी, माळी, साळी, कुळी, लवार, सुतार, संभार, 18 पगड जातीतल्या स्त्रिया किती झाकून आहेत. लक्षपूर्वक आहे का? डीएड, बीएड, बीपीएड, लॉ, DHMH, इंजिनियर, जास्त शिकलेले पडून आहेत. आणि ते फक्त एवढंच म्हणतात, बुवा लोकांचा धंदा आहे, पाप म्हणजे धमकीन, पुण्य म्हणजे बोलतात. ज्यांच्याकडे भाकर आणि पैसा कमवावा एवढंच ज्ञान आहे, ते संप्रदायाला नावं ठेवण्याकरता जन्माला आलेले आहेत. तुकोबरायच्या काळात होते, आपल्या काळात आहे. वावग मानून घेऊ नका. लक्षपूर्वक आहे का? तुमचं घर किती संप्रदायानं भरलेलं आहे, नुसतं बाहेरून भरू देऊ नका. आता मी महाराजासारखा दिसतो का महाराज आहे? काय वाटत नर्मदा काकू?
होय मंगल वहिनी काय वाटत मी महाराजासारखा दिसतो का आहे? काही काही माणसं नुसते बापासारखे दिसतात पण बाप नसतात. वाटत होता संत निघाला माणूस. कळलं की नाही कळलं मला माहित नाही. हो दिसत होता बाप, नुसतं बापासारखं दिसून जमणार नाही. जगे ऐसा बाप व्हावा, काय अलौकिकता आहे. बाप होणं म्हणजे सोपं आहे का? बागतदार होणं म्हणजे काय सोपं आहे का? चांगल्या मुलाचा बाप किंवा चांगल्या मुलीची आई किंवा चांगल्या मुलीचा बाप होण्याकरता मायबापांनो धन लागतं का ध्यान लागतं? आपल्या मुलाचे ध्यान कुठे आहे? ऑनलाईन रमीवरती. आपल्या मुलाचे ध्यान कुठे आहे? वेब थिंकिंग, वेब कल्चर, वेब लाईफ. तुमच्या मुलाचे ध्यान कुठे आहे? तुमच्याकडे किती पैसा आहे? बऱ्याच घरामध्ये पैसा आहे पण वास मारतो गुरुजी तो पैसा. वास. बऱ्याच घरामध्ये प्रॉपर्टी आहे, रोटच जमीन आहे, पण घाण वास त्या प्रॉपर्टीतून येत असतो. बऱ्याच घरामध्ये बाप आहेत, मोठ्याल्या गाड्यात फिरत असतील पण कधीच चांगलं बोलत नाही. वास मारतात महाराज. बऱ्याच घरामध्ये तरुण आहेत, 35 वर्षाचे तरुण आहेत. लक्षपूर्वक आहे का? ऐका रे, बऱ्याच घरामध्ये तरुण आहे पण त्यांचं तरुण पण विटलेलं आहे. विटलेले तरुण बघितलेत मी, बघतोय मी. काही काहींची बुद्धी विटलेली आहे, काही काहींचे विचार विटलेले आहेत. आणि ज्या घरामध्ये विटलेले विचार आहेत त्या घरात ॲव्हरेज कधीच निघत नाही. हाई ती प्रॉपर्टी, बापाची प्रॉपर्टी संपून मोकळा झाला. माझ्या ज्ञानोबानं, माझ्या तुकोबानं, माझ्या सावतोबानं, माझ्या सेना महाराजानं, माझ्या गोरोबा काकानं, माझ्या चोखा महारानं जे तुम्हा आम्हाला जे ज्ञान दिलं मायबापांनो, हे फक्त पाठ करायला नाही दिलं. हे किती भिनलंय, हे किती रुचलंय, हे किती पचलंय, हे किती समजलंय. परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव, चला जेवाला चला. जगत असताना तुमच्या नजरेतला भाव कसा आहे, तुमच्या बोलण्यातला भाव कसा आहे, तुमच्या स्पर्शातला भाव कसा आहे, तुमच्या ऐकण्यातला भाव कसा आहे मायबापांनो, याचं नाव परमार्थ आहे. हे बाहेरून जरी एक दिसत असलं विठ्ठल 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 विठ्ठल. अरे वाजव ना. तुम्ही म्हणताल हे मागच्या जन्मातलं वारकरी असेल, अजिबात नाही. हे वारकऱ्याच्या आता संगतील आहे. क्या बात है. उद्धव महाराज असते. हे मागच्या जन्मातलं वारकरी नाही महाराज, हे आता वारकऱ्याच्या संगतीत आहे. मग कुत्र सुद्धा वारकरी होत. आणि काही वारकऱ्याच्या संगतीत आलेले माणसंच नाही, ते माणसं कुत्रे होतात. ज्याला ज्याला कळालं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही त्याने फक्त कुपनाला गावात यायचं आणि सरपंचाला म्हणायचं कुपन कधी येणार हे. अरे कुपने, एक लक्षात असू द्या मायबापांनो, आपल्या घरामध्ये बाप ब्रिलियंट असावा, शार्प असावा, हुशार असावा आणि पोरांना स्वारी म्हणायला लावणारा बाप असावा. पोरग जर पळत आलं जर म्हणलं ना, बाबा काय मला काकाने मारलं तुमच्या मोठ्या भावानं, तर बापाने म्हणावं जाऊ दे, तुझा मोठा बाप आहे तो. मारू दे ना, तू माझा भाऊ आहे, उगच मारणार नाही, तू चुकला असेल.
कुठंतरी मोटरसायकल तरी इथं केलं असेल तो काहीतरी, कोणाला तरी कट मारला असेल, तू उगच मारणार नाही तो. सॉरी म्हणून ये तुझ्या काकाला. पुन्हा पोरगा आलं, काका मला मारलं हो आप्पाने. का कोण कोण आप्पा? तुमचा थोरला भाव. आणि काही काही बाप म्हणतात तू दांडा घे, मी क्वायता घेतो, त्याचा खोबा काढू आपण. चाल. होपलेस बाप आहे, होपलेस. बाबा बाप होण्याकरता विठ्ठलपंत कळणं महत्वाचं आहे. बाप होण्याकरता माझ्या माऊलीची आई आई होण्याकरता रुक्मिणी कळणं महत्वाचं आहे. बाप होण्याकरता राजशहाजी कळणं महत्वाचं आहे. आणि बाप होण्याकरता आई होण्याकरता राजमाता जिजाऊ कळणं महत्वाचं आहे. कुठे आहेत आम्ही आता? आम्हाला दुसरीची फॅशन भारी वाटते. आमच्या स्त्रीनं कपडे अंगभर घालूच नाही असं वाटतं. काही काही घरातलं स्त्रीचं सौंदर्य विटलेलं आहे गुरुजी. विटले दिसायला सुंदर आहेत, पण ते झाकावं का उघडं करावं हेच तिला कळे. घांगी 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 ब्लाऊज तुमच्या घरातल्या सुनांचा, तुमच्या घरातल्या मुलींचा इथपर्यंत असावं का इथपर्यंत असावं? बोला ना, इथपर्यंत की इथपर्यंत? आई आई सांग ना. आणि मागचा गाळा कुठपर्यंत? हो, ज्या घराला राहणं कळालं नाही त्या घरातल्या लेकराला जगणं कसं कळावं हे कळल का? परमार्थ म्हणजे सोपा नाही. बस झेंडा घेतला ना बा निघाला. अजिबात नाही. महाराज महिन्याचे वारकरी बसलेत माझ्या समोर, त्यांच्या सानिध्यात मुक जनावर आलं. ते त्याच्या बरोबर बोलते, बस इथं. ते बसलं. नाही परमार्थच त्याने हो, चेहरा सांगतो. 82-84 वर्ष वय आहे त्यांचं. म्हातारपण कसं असावं तर असं असावं. वा नाही तर नसलेलं बरं. तरुणपणात मजा केली आणि 52 वर्षाचे पुढे गेला त्याला चालता येईना. फुटलेल्या गाड घेऊन भाळा भळगळतो मागून आणि पुढून. एक लक्षात ठेवा, ज्याला तारुण्य सांभाळता आलं त्याला म्हातारपण सांभाळता आलं. ज्याला तारुण्य सांभाळता आलं नाही त्याला म्हातारपण कसं सांभाळेल? ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी हाती आणावे, मग संता त्या भजावे सर्वस्वेसे. म्हणून जगत असताना घरामध्ये बाप जगी ऐसा बाप व्हावा. पंडूराजाला किती मुलं होते? इकडून बोला की 5 आहे. आणि पुन्हा तुम्हाला विचारलं धृतराष्ट्राला किती मुलं आहेत? सांगा की हो आई. 100 आहे. कोणते जगले आणि कोणते मेले? कोणते? जे टूर करणारे होते का? फाडून टाकीन, उचलून टाकीन, मावाला नाच नाही करता. येडी माके चांद बेटे उदबत्ती लगा के हागणे को बैठे. कोण आहोत आपण? आपण त्या वंशातले आहोत. आपण येऊन येऊन येणार कोण याच्यातले नाही. लक्षात ठेवा, एवढं मोठं कार्य उभा करायचंय, कितीतरी लाख खर्च करायचा आहे. मग मंडपवाल्याचे बाबा लोकांचीच घरं भरायचे का? ओय ओ नाना, कुणाचे हे कुणा करताय? माय बापांनो लक्षपूर्वक आहे का? घरामध्ये पोरगं ना राजात जन्माला आणायचं. आणि एक लक्षात ठेवा, बाळंतनीनं असं बाळंत व्हावं, एक तर तिच्या बाळंतपणात संत जन्माला यावं, नाही तर शूर जन्माला यावं. एक तर संताला जन्माला घालावं, नाही तर एक तर वीराला जन्माला घालावं.
मग आमगडी नको, काय येड्या बाबळे खाली पडलेले. एक लक्षात असू द्या आई, आपल्या घरातल्या लेकराला संस्कार, आपल्या घरातल्या लेकराला पहिला शब्द बोलतोय ना, तुमच्या घरातलं लेकरू पहिला शब्द कोणतं बोलतं समजायचं, त्याचे संस्कार चांगले. तुमचं पोरग जर भजन चालू झालं असं करत असेल तर समजायचं योग्य आहे. तुमचं पोरग विठ्ठल याम राम समजायचं ब्रिलियंट आहे. आणि समजायचं हे जर म्हणत असेल आणि आईनं बापाला जर राग येत असेल, हे काय नका वाजू, इथं इथं नक म्हणून. समजायचं माझे नाथ बाबा म्हणतात, काय माय गेली होती भूतापासी, हरी नाही मुखासी. अरे मुडा, माय बापांनो म्हणून जगत असताना काही काही सिटीमध्ये पोरं जर विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले तर त्याचे मम्मी पप्पा म्हणते, असं का रे, कसं किती ओल्ड विचाराचं पोर कशाला मला आलाय, जरा हे गा तू जरा, काय म्हणतात त्याला, रॅप रॅप हा रॅप. हे म्हण जरा. घरामध्ये जर रॅप शिकवत असाल तर ते रॉंग व्हायला काहीच वेळ लागत नाही. आणि रॉंग होऊन म्हाताऱ्यालाच उचली तर ती धर म्हातारा का टाक खोबीवर का काळ टाक खोबा. मला ज्या घरामध्ये आहार कळालेला आहे, ज्या घरातली आहार बनवणारी अंजनी माता आहे, ज्या घरातली आहार बनवणारी ज्योतिबाची सावित्री आहे, ज्या घरामध्ये आहार बनवणारी तुकोबरायची आवली आहे, का भूमीचे मार्दव सांगे कोंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलेनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या पोरावरून किंवा पोरीवरून कळते. काका, बीजाची शुद्धता, रसाळ आणि गोमटी यावेत याच्याकरता जमीन सुद्धा निचरा होणारे लागेल. जमीन म्हणजे तुम्ही आहात आई, बाप क्वालिटीचा, आई क्वालिटीची. घरामध्ये क्लास 1 क्लास 2 SP कलेक्टर हे लेकर जन्माला येतात. गांगे गुंगे नाही, लोकांच्या वरती गाजिणारे नाही. एक लक्षात ठेवा, लोकांचे काम करणारे नाही. धर दमुक पुढ्यान बरं द्या, आहेत ना बरेच जण, पाण्याची बाटली आण बरं द्या, मी 5 रुपये घेऊ का मग, घे दर. घेणं देणं कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 4-4 पेन. घरामध्ये एक आहे माय बापांनो, आई तू फार महत्वाची जबाबदारीची भूमिका निभावं लागल. तू इथून पुढं 4 भिंती त्यात बसून फसवणारे माणसं जन्माला आलेले. 4 भिंतीच्या आत बसतील आणि तुमचा अमाऊंट बॅलन्स कवाच कट करतील. आणि मग ते म्हणतो मग पैसे कस काय गेले काय नो. अरे तू गांगे आहे तू. नाही, तिकून पोरगी बोलत होती, गोड 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 बोलत होती, तिनं मग अकाउंट नंबर चित्रून घेतला. तू तुला काही ठेवणार नाही. तुझी बुद्धी किती पॉवरफुल आहे. इथं किती स्टँडर्ड आहे पोरांची, हेअरस्टाईल का हेडस्टाईल. लेकरं मोठे करायचे म्हणल्यानंतर ते किती शाळेत कोणत्या आहे, कोणत्या स्कूलला आहे, कुठं पुण्याला आहे का मुंबईला आहे का संभाजीनगरला आहे का भिवंडीला आहे का लातूरला आहे का कुठे आहे, याचं घेणं देणं नाही मायबापांनो. पण तुमचा मुलगा घरात त्याचा बेसमेंट, त्याचा पाया किती स्टँडर्ड आहे, घरामध्ये त्याचा पाया किती स्ट्रॉंग आहे. नाही तर मग कॉलेजला गेलं तर मग तेरे बिन जिया नाही लाग मेरा राजा. आणि काही तर काय करू बाई ग जीव हवे डावला. कशाला येडा करते तू जीव. जीव कायला येडा करते तू. सावळा मुरलीवाला आडवा. अरे कुठून हे कुठून काढलं काय नो. हे कुठून आहे, गात्यातलं आहे का मात्यातलं आहे. आणि लोक त्यांना लई डिमांड देतात.
अच्छा. खऱ्याला शिळा टोकडे आणि त्वराला मलिदा. लक्षात ठेवा. म्हणून जगत असताना परमार्थ कळणं म्हणजे 1 अन 2 अन 4 दिवसाचं काम नाही, वर्षाचं काम नाही, 1.5 वर्षाचं काम नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवड. कितीतरी जन्माची पुण्याही लागते. त्यावेळेस बापाचा, आज्याचा, पंजाचा DNA स्टँडर्ड होत असतो. हे रक्तात भिनलेले गुण लागतात महाराज. काही काही घरामध्ये 8-8 वर्षापासून ऐश्वर आहे. नाही, 8-8 पिढ्यापासून ऐश्वर आहे. किती? परंपरा त्याची कुळ शुद्ध, परंपरा त्याची कुळ शुद्ध,